सो नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ चेतन स्वागत आहे। आजचा ब्लॉग जो आहे तो आपला पाण्यातला आहे आणि आमच्या इथे ॲक्च्युली भरपूर पाणी तुंबलं आहे। मी तुम्हाला दाखवतो, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या घर बसल्या पाणी तुंबल्याचा। भागो भागो फोर व्हीलर आया। अरे बरं झालं मी बाजूला झालो ना, तर माझ्या अंगावर पाणी उडवलं असेल। तर बघा आता या पाण्यात फक्त ट्रॅक्टरच चालू शकतो, बाकी सगळ्या गाड्या बंद। 30 रुपये में सवारी, 30 रुपये में सवारी। तर आता इथून समोरून आपण आलो आणि इथे पण गुडघ्या एवढं पाणी आहे। ट्रॅक्टर की सवारी, काय जबरदस्त स्पीड आहे ना ट्रॅक्टरचा भाई, एकदम आरामात चालला आहे। इथे सगळ्या गाड्या बाजूला होत्यात। मला याच्यावरून तिकडे जायचं। इथे पण पाणी आता थोडं कमी झालं ना, तर या गाडीच्या टायरच्या वरपर्यंत पाणी गेलेलं, म्हणून सगळ्यांनी आपल्या बाईक वगैरे वरतीच लावून ठेवल्या, त्यामुळे टेन्शनच नाही। आता हे जे पाणी आहे ते आमच्या बिल्डिंगच्या बाहेर जाईल। जेव्हा हे पाणी कमी होईल त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगचं पाणी बाहेर काढलं जाईल मोटरने। ते बघा आतमध्ये केवढं पाणी आहे, इकडे पण आहे, या मागच्या बाजूला पण आहे। तुम्ही बघू शकतात केवढी हाईट आहे पाण्याची। एकदम आरामात जाऊया, कारण या पाण्यात काय असेल गॅरंटी काय सांगू शकत नाही, म्हणून आपला हळूहळू चाललो आहे। हे बघा आता जेव्हा बाहेरचं पाणी कमी होईल तेव्हा हे बेसमेंटमधलं पाणी मोटरने बाहेर काढलं जाईल। फायनली मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि बिल्डिंगच्या खाली पण खूप पाणी तुंबलेलं आहे। तर मी तुम्हाला जेवढं होईल पॉसिबल तेवढं मी पाणी दाखवलं। सो थँक्यू सो मच, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघितलं आणि काळजी घ्या मित्रांनो। तर तुम्ही रस्त्याच्या मधून चालत असाल तर मग काळजी घ्या, कारण कॉर्नरने चालू नका, जास्ती करून गटार वगैरे कॉर्नरने असतात। सो मधून चाललं तर तेवढी रिस्क नसते। सो थँक्यू सो मच, आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।